नमो नमः. संस्कृत सिरीज चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्व मुलांचे खूप मनापासून स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आपण संपूर्ण संस्कृत इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील काही पाठ, गद्य, पद्य आणि व्याकरण या पाठांचा किंवा व्याकरणाचा अभ्यास करतोय. आज आपण नवीन पाठ अर्थातच चतुर्थ पाठ अमूल्यम कमलम या पाठाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे खूप स्वागत करते संस्कृत सिरीजवर. आणि संस्कृत सिरीज चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहणार आहेत. आणि व्हिडिओ नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चतुर्थ पाठ अमूल्यम कमलम. अमूल्यम या शब्दाचा अर्थ काय होतो? मौल्यवान. मौल्यवान कमळ. इथे आपल्याला प्रस्तावनेमध्ये काही ओळी दिलेल्या आहेत, त्या आपण सुरुवातीला वाचून घेऊया. भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्वे जानन्ति. भारत देश श्रेष्ठ लोकोत्तर महापुरुषांचा देश आहे, तत्वचिंतकांचा देश आहे, हे सगळे जाणतात. तेषु अन्यतमः गौतम बुद्ध. त्यांच्यामध्ये अन्यतमः म्हणजेच त्यांच्यामध्ये एक वेगळे किंवा आहेत ते म्हणजे गौतम बुद्ध. मायादेव्याः शुद्धोदनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव. मायादेवी आणि शुद्धोदन यांचा मुलगा सिद्धार्थ तप केल्याने गौतम बुद्ध झाले. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकोऽयं शांती संदेशम सर्वत्र प्रससार. बौद्ध धर्माचे हे प्रवर्तक सर्वत्र शांती संदेश याचा प्रसार झाला. तस्य जीवने घटिता एषा घटना. त्यांच्या जीवनातील घडलेली ही घटना आहे. अमूल्य कमळ हे आपल्याला या कथेतून कसं मौल्यवान कमळ आहे किंवा गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेली कोणती घटना आहे, मग गौतम बुद्धाविषयी तुम्ही काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? आणि पैशापेक्षा पण मोठं, पैशापेक्षा पण खूप श्रेष्ठ असं काय असतं आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, हे आपल्याला एक छोट्या बघा इथे या छोट्या ब्रॅकेटमध्ये प्रश्न केलेले आहेत. अर्थातच आपण ते सेल्फ रिस्पॉन्स किंवा त्याला आपण स्वमत म्हणू. स्वमतासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि हेच आता मी तुम्हाला इथे धनात महत्तरम किम किम विद्यते, धनापेक्षा मोठं काय काय असू शकतं, काय आहे. गौतम बुद्धांविषयी तुम्हाला कथा माहिती आहेत का? त्यांच्या आयुष्यात घडलेली ही एक कथा आपल्या या पाठात आहे, पण या व्यतिरिक्तही अजून काही कथा तुम्ही जाणता का, हे आपल्याला इथे थोडक्यात प्रश्न केलेले आहेत. तर चला आता पाठाला सुरुवात करूया. आसीत सुदासो नाम कश्चित उद्यानपालः. आसीत सुदासो नाम, सुदास नाव असलेला, सुदास नावाचा, कश्चित उद्यानपालः कोणी एक, माळी होता. आसीत म्हणजे होता. बघा इथे आपल्या पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला इथे आसीत हा लंगलकार आलेला आहे. सुदासो नाम, सुदास नाव असलेला, कश्चित उद्यानपाल, इथे आपल्याला संधिविच्छेद होतो. कश्चित प्लस उद्यानपाल. व्याकरण आणि मराठीत अर्थ मी एकाच वेळी तुम्हाला सांगत जाईल, तसं तसं तुम्ही तुमच्या लेखनपुस्तिकेत लिहून घेतलं तरी चालेल. सुदास नावाचा कोणी एक माळी होता. उद्यानपाल म्हणजे बागकाम करणारा किंवा माळी असं आपण त्याला म्हणू. आसीत हा लंगलकार इथे आपल्याला दिसतोय. त्यानंतरचं पहा. तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतौ एकं पद्मं व्यकसत व्योम्नीव बालसूर्यबिंबम. तस्य तडागे त्याच्या तलावात, शिशिर कदाचित सत्यपि शिशिर ऋतौ एकम, शिशिर ऋतू असतानाही, व्योम्नी व बालसूर्यबिंबम आकाशातल्या नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे, सूर्यबिंबाप्रमाणे, पद्मम व्यकसत कमळ, एक कमळ फुलले किंवा उमलले. त्याच्या तलावामध्ये किंवा त्याच्या सरोवरात शिशिर ऋतू असताना सुद्धा आकाशातल्या नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे एक कमळ फुलले. तर बघा इथे आता आपल्याला तस्य हा तत्सर्वनामाची षष्ठी विभक्ती आहे.
कदाचित सत्यपि शिशिर ऋतौ एकम. आता इथे ऋतौ एकम याचा आपल्याला एक शिशिर ऋतौ अधिक एकम असा विच्छेद किंवा विग्रह आपल्याला करता येणार आहे. सत्यपि म्हणजे तिथे शिशिर ऋतू असून सुद्धा असा इथे सती सप्तमीची रचना आहे. पण आता व्याकरणाचा तो भाग आपल्याला नाही आहे. पण सत्यपीचा इथे अर्थ काय होतो, असून सुद्धा, शिशिर ऋतू असून सुद्धा. शिशिर ऋतूत कमळ उमलत नाहीत पण तरीसुद्धा इथे एक नुकत्याच उगवलेल्या सूर्यबिंबाप्रमाणे अशी उपमा दिलेली आहे आणि एक कमळ फुलले किंवा उमलले. त्यानंतरचं पाहूया. सो अचिंतयत, सह अचिंतयत, अहो महिमा परमात्मनः यद एतादृशे काले अतिशीते विभूषिते मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन. बघा इथे सो अचिंतयत, अहो महिमा एतादृशे. सह अचिंतयत त्याने विचार केला की, सह प्लस अचिंतयत, सह प्लस अचिंतयत त्याने विचार केला की, काय विचार केला, खरोखर परमेश्वराचा केवढा हा महिमा. एतत् सरसिजम विक्रियम विपुलम धनम प्राप्नुयाम इति. हे कमळ विकून मी पुष्कळ धन मिळवेन. प्राप्नुयाम म्हणजे मिळतील, मला खूप पैसे मिळतील. विपुलम म्हणजे खूप. विक्रियाहम, विक्रियाहमचा इथे विच्छेद होतो. संधी विग्रह काय होतो, विक्रिय प्लस अहम. हे कमळ विकून मला खूप पैसे मिळतील असा त्याने विचार केला. पुढे काय म्हणतात बघा. एवं संचित्य स तद विक्रेतुम राजसद्मनः पुरतः स्थितः. एवं संचित्य असा विचार करून, संचित्य परत इथे लबंताव्यय आलेला आहे. विक्रिय संचित्य दोन्ही पण लबंताव्यय. असा विचार करून स तद विक्रेतुम तो ते विकण्यासाठी, विक्रेतुम परत विक्रेतुम कोणता आलाय, तुमंत. तुमंतम अव्ययम. राजसत्मनः पुरतः स्थितः तो कुठे उभे राहिला, राजसत्मनः म्हणजे राजवाड्यासमोर स्थित. पुरतः म्हणजे समोर, राजवाड्यासमोर उभा राहिला. राजसत्मनः इथे बघा आपल्याला हे आता काही काही एक डार्क सर्कलमध्ये दिलेलं आहे. मग हे का दिले तर इथे आपल्याला अनंत आणि इनंत शब्दांच्या रूपांकडे नीट लक्ष द्यायचं आहे, विशेष लक्ष द्यायचं आहे. म्हणून इथे आपल्याला इथे दिलेले आहेत. महिमा, महिमन, परमात्मा, परमात्मन या शब्दासारखे. आणि राजसत्मन इथे पण आपल्याला राजसत्मनः ही षष्ठी विभक्ती आलेली आहे. अनंत आणि इनंत नामाची रूपं आपण या पाठातून बघणार आहोत. आणि राजवाड्याच्या पुढे तो स्थितः म्हणजे काय झाला, थांबला. बघा असा विचार करून तो ते विकण्यासाठी राजवाड्याच्या समोर थांबला. पुढे काय झालं, अत्रांतरे तेनैव अध्वना कश्चित श्रीमान सार्थवाह समायातः. अत्रांतरे, अत्रांतरे म्हणजेच तिथे एवढ्यात त्याच रस्त्याने, तेनैव अध्वना त्याच रस्त्याने, अध्वन शब्द आलाय त्याची तृतीय विभक्ती आली अध्वना. आणि अध्वन म्हणजे रस्ता. तेन एव असा संधिविच्छेद इथे होतो, संधिविग्रह होतो. तेन प्लस एव. त्याच रस्त्याने कोणी एक श्रीमान, परत इथे श्रीमत शब्द आलाय. हे लक्षात घ्यायचं. आपण धडा शिकतानाच हे लक्षात घेतलं म्हणजे तिथे आपल्याला लगेच तो व्याकरणाचा भाग लक्षात येणार आहे. श्रीमान म्हणजे व्यापारी. श्रीमानचा अर्थ काय होतो, व्यापारी. तिथे कोणी एक व्यापारी सार्थवाह समायात म्हणजे तिथे कोणी एक व्यापारी तेथे आला. श्रीमान सार्थवाह, श्रीमंत म्हणू आपण त्याला. श्रीमंत सार्थवाह अर्थातच तिथे कोणी एक श्रीमंत व्यापारी समायात म्हणजे आला. त्यानंतरचं पाहूया. सो अवदत, सह अवदत. बघा संधिविच्छेद इथे होतो. सह अवदत तो म्हणाला, भद्र भगवान सुगतः संप्रती एतस्मिन् नगरे वसति. भद्र तिथे भद्र याचा अर्थ काय होतो की, अरे भल्या माणसा, भगवान सुगत सध्या या नगरात राहतात किंवा राहत आहेत. भगवान सुगत संप्रती अस्मिन नगरे. संधिविग्रह याचा थोडासा बघा शब्दाचा आपण बघूया. संप्रती अस्मिन
नगरे, अस्मिन प्लस नगरे याप्रमाणे तिथे होणार आहे. संप्रती अस्मिन नगरे, सध्या, संप्रती म्हणजे काय, सध्या. अस्मिन नगरे, ह्या शहरात किंवा या नगरात, वसती म्हणजे राहत आहे. लटलकार आला आहे बघा इथे. आणि भगवान शब्द इथे आपल्याला डार्क सर्कलमध्ये दिला आहे, म्हणजेच तिथे तो भगवत या व्यंजनांत नामाचं रूप आहे. सगळे हे रूपं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे ओळखायला किंवा लिहायला सोपे जाणार आहे. त्याच्यानंतरचं पाहूया. महात्मनः तस्य पूजार्थमिदं कमलम अभ्यर्थये. महात्मनः तस्य, त्या महात्मनः म्हणजे अर्थातच तिथे जेव्हा ते आलेले आहेत की भगवान सुगत सध्या या नगरात राहतात, त्या महात्म्याच्या पूजेसाठी. महात्मनः म्हणजे महात्म्याच्या, महात्मन शब्द आल्यानंतर महात्म्याच्या, त्याची षष्ठी विभक्ती आहे. तर त्या महात्म्याच्या पूजार्थम, पूजेसाठी, पूजार्थम प्लस इदम, पूजार्थम प्लस इदम, पूजेसाठी. इदम म्हणजे हे, कमलम अभ्यर्थये, मला हे कमळ, अभ्यर्थये म्हणजे इच्छा आहे माझी, हवे आहे मला ते कमळ. कमलम अभ्यर्थये, कमलम आणि अभ्यर्थये हा पण वेगळा काढायचा आहे इथे. कमलम प्लस अभ्यर्थये असा हा वेगळा काढायचा आहे. अभ्यर्थये इथे आपल्याला लिहिताना तसंच की त्याची इच्छा आहे, मला ते हवं आहे, त्या महात्म्याच्या पूजेसाठी मला ते हवे आहे. त्यानंतरचं पाहूया. तत्कियता मूल्येन ददासी, तर तुम्ही किती किमतीला देणार आहात किंवा देतोस, मला किती किमतीला हे देतोस. ददासी म्हणजे देतोस. तत्कियता तर किती, मूल्येन म्हणजे किमतीने, तर किती किमतीने देतोस. त्यानंतरचं पाहूया. उद्यानपाल अब्रवीत, उद्यानपाल अधिक अब्रवीत. उद्यानपाल म्हणजे अर्थातच कोणतो, सुरुवातीला आपल्या पहिल्या ओळीत आपण पाहिलं तो उद्यानपाल म्हणजे माळी, माळी. अब्रवीत म्हणजे म्हणाला, बृधातूचं रूप इथे येते बघा, आपल्याला बृधातू आहे शिकायला आता अभ्यासाला यावर्षी. ब्रू म्हणजे बोलणे, अब्रवीत म्हणजे म्हणाला किंवा बोलला. एकेन सुवर्ण नाणकेन, एका सोन्याच्या नाण्याला देईल किंवा एक सोन्याचं नाणं देऊन मी हे काय करणार आहे, देईल. अथ स सार्थवाह यावत तत्कमलम क्रेतुमिच्छति तावत एव अपरो धनवान श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थम गच्छन तत्र उपस्थितः. अथ स, जेव्हा तो सार्थवाह किंवा जेव्हा तो व्यापारी तो कमळ घेऊ इच्छित होता, क्रेतुमिच्छति घेऊ इच्छित होता, यावत तत् असा विच्छेद इथे होतो, यावत प्लस तत्. यावतला पण त हलंत प्लस तत्, शेवटच्या ततला पण त हा शेवटचा हलंत आहे. तो तिथे आपल्याला जो एका सोन्याच्या नाण्याला तो देईल असं म्हणाला, तेव्हा तो व्यापारी तो कमळ घेऊ इच्छित होता. क्रेतुम इच्छती घेण्याची इच्छा करत होता. क्रेतुम प्लस इच्छती, संधी विच्छेद बघा. क्रेतुम परत तुमंत अव्यय आलेला इथे, जसा विक्रेतुम आपलं पहिल्यांदा आलं तसंच त्याच अर्थाचं आहे. तावदेव अपरो, तावत एव अपरह असा संधी विच्छेद इथे होतो. आणि तेवढ्यातच दुसरा एक धनवान श्रेष्ठी म्हणजे दुसरा एक व्यापारी सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, सुगत दर्शनार्थम गच्छन, सुगत दर्शनासाठी जात असताना, तत्र उपस्थित तेथे उपस्थित झाला. गच्छन तिथे आपल्याला जात असताना असा त्याचा विशेषणाचा प्रकार आहे हा. सुगत दर्शनार्थम, सुगताचे दर्शन घेण्यासाठी जात असताना तेथे उपस्थित झाला. त्यानंतरचं पहा. नीरजमूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनं उद्यानपालो अब्रुत एष महाभाग एकं सुवर्णनाणकम् एतस्यार्थे दातुमिच्छति. नीरजमूल्यं शब्दाचा अर्थ बघा आता, कमळाची किंमत. नीरजमूल्यं कमळाची किंमत. पृच्छन्तं विचारत असताना, विचारणाऱ्या. तं श्रेष्ठिनं म्हणजे त्या व्यापाराला. उद्यानपालः अधिक अब्रुत, उद्यानपाल म्हणाला. अब्रुत परत तिथे लंगलकार आलाय बृ धातूचा, म्हणाला. एष महाभाग, हे महोदय.
महाभाग म्हणजे महोदय. हे महोदय एकम सुवर्ण नाणकम, एक सोन्याचे नाणे, एतस्यार्थे यासाठी दातुम इच्छती, देऊ इच्छितात. दातुम इच्छिते संधी विग्रह आधी झालेला आहे. दातुम प्लस इच्छती, देऊ इच्छितात. श्रेष्ठी अगदत, दुसरा व्यापारी म्हणाला. श्रेष्ठी म्हणजे बघाल समजून घ्या. दुसरा व्यापारी काय म्हणाला मग? पहिला कोण होता? श्रीमान सार्थभाग, आणि दुसरा कोण होता? धनवान श्रेष्ठी. दोन्ही व्यापाऱ्यांमधला तिथे शब्द जे बदललेले दिसतात ते लक्षात ठेवा. पहिला आणि दुसरा व्यापारी असं म्हणण्यापेक्षा पहिला व्यापारी कोण आहे? तर तिथे श्रीमान सार्थभाग आणि दुसरा आहे धनवान श्रेष्ठी. मग श्रेष्ठी अगदत म्हणजे दुसरा व्यापारी. अगदत म्हणजे म्हणाला. गद धातू, गद म्हणजे पण बोलणे, आणि अगदत हा लंगलकार आलेला आहे. म्हणाला, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी, मी 10 सोन्याचे नाणे देतो. यच्छामी म्हणजे देतो. बघा आता दुसरा व्यापारी म्हणतो मी 1 नाही तर मी 10 देतो. आता पहिला व्यापारी पुन्हा काय म्हणतो पहा. यच्छामी, इथे यच्छामी हा पण लटलकार आलेला आहे. त्याच्यानंतर पहा, सार्थवाह अभणत, सार्थवाह अभणत, पहिला व्यापारी म्हणाला. इथे पहिला दुसरा हे लिहावं लागेल तुम्हाला ब्रॅकेटमध्ये. पहिला व्यापारी अभणत, बघा भण म्हणजे पण बोलणे आणि अभणत म्हणजे म्हणाला. सार्थवाह अधिक अभणत, त्याचा विच्छेद होतो. येते लक्षात? सार्थवाह अधिक अभणत. अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, मी 100 सोन्याची नाणी देतो. बघा म्हणजे इथे सुरुवातीला 1 सोन्याची नाणी देणारा व्यापारी आता काय म्हणतो? मी 100 सोन्याची नाणी देतो. आणि दुसरा आलेला काय म्हणाला? मी 10 सोन्याची नाणी देतो. आणि त्या दोघांमध्येच ते नाणं विकत घेण्यासाठी वाद सुरू झाला. त्यांचं त्या नाण्याची किंमत त्यांची वाढवून ते दोघेही सांगत होते. त्यानंतर काय झालं पाहूया. तयोर विवादम श्रुत्वा, बघा आपण इथपर्यंत आलेलो आहे. तयोर विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृशत, यस्य कृते एतो कमलम एतत् क्रेतुमिच्छतः नूनं स सुगत एव अधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात्. तयोर विवादः, तयोः प्लस विवादः. बघा इथे आधी सगळे संधी विच्छेद आहेत ते आधी आपण समजून घेऊ. तुम्ही पण लिहून घेतलेत तरी चालेल. तयोर विवादः, तयोः विवादः. श्रुत्वा, परत त्वांतव्य आला. श्रुत्वा ऐकून, पूर्वकालवाचक त्वांतम. सुदासो व्यमृशत, सुदासो व्यमृशत म्हणजेच तो विचार करू लागला. यस्य कृते एतो कमलम एतत, बघा पुढचा संधी विच्छेद. कमलम प्लस एतत. क्रेतुमिच्छतः, क्रेतुमिच्छती आधी झालेलं आहे तसंच इथे आपल्याला लिहावं लागणार आहे. क्रेतुम फक्त इच्छतः असं लिहायचं. नूनम स सुगत एव अधिकतमं मूल्यम, एव अधिक हा पण संधी विच्छेद इथे होऊ शकतो, होतो म्हणजे एव आणि अधिकतमम पुढचं जशा तसंच लिहायचं आहे. काय असेल ते अधिकतमम. मूल्यम मह्यम दद्यात्. बघा आता अर्थ पाहूया आधी मराठीत. तुम्ही संधी विच्छेद लेखन पुस्तिकेत लिहिल्यानंतर बघा आता अर्थ काय होतो. ज्याच्यासाठी हे दोघे हे कमळ विकत घेऊ इच्छितात, खरोखर तो सुगतच मला सर्वात जास्त किंमत देईल. त्यांचा वाद ऐकून त्या सुदासने काय विचार केला. यस्य कृते ज्याच्यासाठी एतौ हे दोघे, एतत् सर्वनामाचं रूप आहे बघा. एतौ म्हणजे हे दोघे, कमलम एतत् हे कमळ, क्रेतुम इच्छता घेण्याची इच्छा करतात. नूनम खरोखर, स सुगत ते सुगतच, एव सुगत एव असं जर आपण घेतलं तर तो सुगतच, अधिकतमं मूल्यम ह्यापेक्षा जास्त किंमत मह्यम दद्यात् मला देईल इति असे. अतः स उद्यानपालः, अतः स उद्यानपालः तौ अभाषत. बघा इथे संधी विच्छेद आपण घेऊया. अतः म्हणजे म्हणून, सह म्हणजे तो, उद्यानपालः म्हणजे माळी. आता इथे संधी विच्छेद काय होतो बघा. उद्यानपालः अधिक तौ अधिक अभाषत. लक्षात येत नाही, सारखं सारखं वाचन केलं आणि आपण धडा जसाच्या तसा वाचला तर ते आपल्या लक्षात येणार आहे. उद्यानपालः म्हणजे तो माळी, तौ त्या दोघांना, अभाषत म्हणजे बोलला, नैतत परत दुसरा संधी विच्छेद, न अधिक एतत हे, भो म्हणजे अहो, हे विक्रेतुम न इच्छामी मी आता हे विकू इच्छित नाही, मला हे कमळ विकण्याची इच्छा नाही.
विक्रेतुम प्लस इच्छामी, हे पण या अगोदर झालेलं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा संधी विग्रह. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण अमूल्यम कमलम या पाठातील पहिला पूर्ण पॅरेग्राफ घेतला आहे. पूर्ण उतारा आपण आज शिकलो आहे. त्यातील संधी विग्रह, अनंत, इनंत नामे आणि व्याकरणाचा इतर जो भाग आहे, त्वांत, लभ्यंत, तुमंत, अव्यय आणि काही समानार्थी शब्द, कमळाला समानार्थी शब्द, त्यानंतर व्यापारी यालाही समानार्थी शब्द, हे सगळे समानार्थक शब्दांना याचा नीट अभ्यास करा आणि तुम्हाला या पूर्ण पॅरेग्राफवर आधारित काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या भाषा अभ्यासमधल्या सोडून घ्या. भाषा अभ्यास आपण सोडवणारच आहोत आणि राहिलेला पुढचा पाठ आहे तो पुढच्या दुसऱ्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण घेऊया. एवढा अभ्यास जो झाला आहे तो छान करून ठेवा. लगेच आपण लवकरच पुन्हा दुसऱ्या व्हिडिओतून ह्या पूर्ण पाठाचा सारांश राहिलेला घेऊया आणि भाषा अभ्यासाला सुरुवात करूया. तर आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.